परांज पे तो झाकी है, असली पिक्चर अभी बाकी आहे। राष्ट्रवादीत मोठा खेळ होणार। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड उलथापालथ सुरू झाली असून सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लागलेली गळती आणि आगामी काळातील संभाव्य बंडाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय। या मोठ्या धक्क्यानंतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत केलेला एक खळबळजनक दावा हा राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडवून आणणारा ठरतोय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे तब्बल 22 आमदार फोडून त्यांना थेट भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या गादीवर लवकरच एखादा मोठा राजकीय भूकंप होणार का आणि रोहित पवारांचा हा दावा कितपत खरा ठरणार याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय खल सुरू झालाय। मग ही राष्ट्रवादी फुटीची सुरुवात झाली आहे का? नमस्कार, मी मृणाली पिळणकर। ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते राहिलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी गुरुवारी रात्री मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आनंद परांजपे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं। आनंद परांजपे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्यांचे वडील दिवंगत प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचे 4 वेळा खासदार राहिले होते। वडिलांच्या निधनानंतर आनंद परांजपे यांनीही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा संसदेत प्रतिनिधित्व केलं। मात्र 2012 मधील अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। तब्बल 14 वर्षांनंतर स्वगृही परतताना परांजपे अत्यंत भावुक झाले होते। मी तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत काम करत असलो तरी माझ्या DNA मध्ये नेहमीच शिवसेना राहिली आहे, कारण माझी नाळ या विचारसरणीशी जोडलेली आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे आणि उदय सामंत प्रामुख्याने उपस्थित होते। 2014च्या लोकसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे श्रीकांत शिंदे आणि आनंद परांजपे आता एकाच पक्षात आल्यामुळे ठाणे आणि कल्याण परिसरातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत। परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा शिवसेनेला मुंबई महानगर प्रदेशात नक्कीच मोठा फायदा होईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। मात्र आनंद परांजपे यांनी उघडपणे कोणतीही नाराजी व्यक्त केली नसली तरी पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या हवाल्यानं त्यांच्या राजीनाम्यामागील खरी कारणं ही समोर आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर किंवा महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवलं जाईल अशी तीव्र चर्चा होती। मात्र ऐनवेळी त्यांना डावलून इतर नेत्यांना संधी देण्यात आल्यामुळे परांजपे कमालीचे नाराज होते। पक्षात सातत्याने होणारी उपेक्षा सहन न झाल्यानं शेवटी त्यांनी पक्षाचे सरचिटणीस, प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्हा समन्वयक अशा सर्व पदावरून आपला राजीनामा दिला। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या पक्षाच्या फेरबदलानंतर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या रचनेनंतर अनेक जुने नेते बाजूला फेकले गेल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे आणि याच अंतर्गत धुसफुशीचा पहिला बळी म्हणून परांजपे यांच्या बंडाकडे पाहिलं जातंय। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी फुटीची ही तर फक्त सुरुवात आहे का? कारण आनंद परांजपे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानं महायुतीत खळबळ माजली असताना आमदार रोहित पवार यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलंय। रोहित पवारांच्या दाव्यानुसार अजित पवार गटाचे सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ मानले जाणारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे स्वतः पक्षाच्या 22 आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये सामील होण्याची चाचपणी करतायत। इतकंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हे सर्व आमदार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावाही रोहित पवारांनी केलाय। या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत काही तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ समोर आला होता, ज्याला पक्षाकडून टायपिंग मिस्टेक असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला। परंतु रोहित पवारांच्या मते हा निव्वळ तांत्रिक गोंधळ नसून पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला अंधारात ठेवून आमदारांचा एक मोठा गट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संधान साधून आहे। रोहित पवारांचा हा दावा समोर येताच
अजित पवार गटाच्या नेत्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर तर सडकून टीकाच केली. अनिल पाटील म्हणाले की आम्ही सर्वजण एकनिष्ठेनं पक्षानं काम करतोय आणि कार्यकर्त्यांपासून आमदारांपर्यंत एकही व्यक्ती पक्षाची साथ सोडणार नाही. रोहित पवारांचे हे राजकीय भविष्य पूर्णपणे खोटं ठरेल. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे नेते अजित चव्हाण यांनी म्हटलंय की महायुतीमध्ये अशा पद्धतीची कोणतीही अंतर्गत फूट पाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि विरोधक केवळ सत्तेत बिघाडी करण्यासाठी अशा वावड्या उठवत असतात. रोहित पवारांचा 22 आमदार फुटण्याचा दावा राजकीय दृष्ट्या कितीही सनसनाटी वाटत असला तर देशातील कठोर पक्षांतर बंदी कायद्यानुसार ते तितकंसं सोपं नाहीये. कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या गटाला मूळ पक्षातून बाहेर पडून अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर त्यांच्याकडे एकूण आमदारांपैकी किमान 2/3 बहुमत असणं बंधनकारक आहे. सध्याच्या विधानसभेतील अजित पवार गटाच्या एकूण आमदारांची संख्या पाहता 22 हा आकडा 2/3 बहुमताच्या अटीत बसण्यासाठी अत्यंत जवळ आहे. जर इतक्या मोठ्या संख्येनं आमदार फुटले आणि तांत्रिक अडचण निर्माण झाली तर थेट विधानसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेची लढाई सुरू होऊ शकते. त्यामुळे निवडणुका अगदी तोंडावर नसताना कोणतेही आमदार आपलं पद धोक्यात घालून थेट भाजपच्या चिन्हावर जाण्याचा धोका पत्करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या 4 वर्षात अनेक अभूतपूर्व भूकंप पाहिले. 2019 मधील पहाटेचा शपथविधी असो, 2022 मधील एकनाथ शिंदेंचं बंड असो किंवा मग 2023 मधील अजित पवारांचा महायुतीमधील प्रवेश असो, महाराष्ट्रात कोणतीही राजकीय शक्यता नाकारता येत नाही. आनंद परांजपे यांच्या रूपाने लागलेली ही पहिली ठिणगी आगामी काळात वनवा बनू शकते अशी भीती महायुतीमधील काही घटकांना वाटते. पुढच्या निवडणुकीआधी जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात येतील तेव्हा अनेक नाराज आमदार आणि उमेदवारांची धावपळ सुरू होईल. जर अजित पवार गटाला महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर आमदार स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकतर भाजपमध्ये जाणं पसंत करतील किंवा पुन्हा शरद पवार यांच्या गटात परतण्याचा मार्ग निवडतील अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते. आनंद परांजपे यांचा राजीनामा हा अजित पवार गटासाठी निश्चितच एक धोक्याची घंटा आहे. मात्र रोहित पवारांनी दावा केल्याप्रमाणे लगेचच 22 आमदारांचं सामूहिक पक्षांतर होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. सध्या तरी हा दावा विरोधकांकडून सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी खेळलेली एक माइंड गेम वाटत असली तरी महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणात कधीही काहीही घडू शकतं हे मात्र नक्की आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.